आपल्या जावयाचे उद्योग काय आहेत, आपल्या परिवारातल्या लोकांचे उद्योग काय आहेत हे खडसेंनी बघितलं पाहिजे। हे सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांची रिमाज येत आहे ते रिमाज बघता या प्रकरणात आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे। मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षड्यंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षड्यंत्र आपल्याशी कसं काय होतंय। पुण्याच्या खराडी परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीमधील फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री उशिरा सुरू असलेली रेव पार्टी पुणे पोलिसांनी उधळून लावली। यामध्ये 2 पुरुष आणि 3 महिलांना ताब्यात घेतलं। धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेबलकर यांचा समावेश असल्याचं समोर आलंय। या प्रकारामुळे राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी खडसे यांनी हनी ट्रॅप प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांवर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला। मात्र आज स्वतःचा जावई रेव पार्टी सारख्या प्रकरणात सापडल्यानं यावर काय उत्तर द्यावं खडसेंना आता सुचण्याचं झालंय। खडसे दुसऱ्यावर आरोप करायला गेले आणि हे नवीन प्रकरण समोर आलं। या प्रकरणात चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उडी घेतली। नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ही वस्तुस्थिती असल्याचं सांगत आपल्या जावयाचे उद्योग काय आहे हे खडसेंनी बघावं असं सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला। माहितीने मिळाली वस्तुस्थिती समोर आलेली आहे की खडसेंच्या जावयाने एक रेव पार्टी आयोजित केली होती। ते आता बघा की प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही पाहिजे। या प्रकरणाचं अगदी समोर दिसतंय, त्यांनी स्वतः रूम बुक केली आहे, तिथं ते स्वतः मित्रांसमवेत गेलेले आहेत, तिथं मुली देखील आढळून आल्यात आणि अल्कोहोल आणि ड्रग्स या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन त्यांच्या शरीरात रक्ताच्या रिपोर्टच्या आधारे मिळणार आहे। ते रिपोर्ट आल्यानंतर तेही समोर येणार आहे। परंतु जे खडसे म्हणतायत की हा राजकीय काही वेगळा प्रकार असू शकतो, बघा की तुमच्या जावयाला तर रूम बुक करायला विरोधी पक्षाने सांगितले नाही, तुमच्या जावयाला तर तुम्हाला ड्रग्स सत्ताधारी पक्षाने पुरवलं नाही। आपल्या जावयाचे उद्योग काय आहेत, आपल्या परिवारातल्या लोकांचे उद्योग काय आहेत हे खडसेंनी बघितलं पाहिजे। मी या पलीकडे तुम्हाला सांगतो, ड्रग्सच्या व्यवसायामध्ये त्यांचा ते देखील असू शकतात का ही भीती आता आम्हाला वाटायला लागली आहे। कारण की एवढं सहजासहजी ड्रग्स त्यांना कसं मिळतं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये कोणाचे कॉन्टॅक्ट आहेत, ते कोणाचे सीडीआर झाले आहेत, त्या मुली आल्या आहेत, त्यांच्यावर काही लैंगिक अत्याचार झालेत का, ते सगळं आता तपासण्याची या माध्यमातून गरज आहे। खरं तर आज दिवसभर कार्यक्रमात असल्यामुळे त्याची पूर्ण अजून माहिती आम्ही घेतलेली नाही आहे। मी पूर्ण माहिती घेऊन याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेनं जे काही समोर येतील ते समोर येऊ द्या। तर सर्व प्रकरणावर पडदा टाकत गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरू आहे याचा अंदाज येत होता। मात्र माझं जावयांशी प्रत्यक्ष बोलणं झालं नाही। जर ते खरंच त्यामध्ये असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नसल्याचं देखील माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता। ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं। माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही, कारण ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। माझं या निमित्तानं म्हणणं आहे की आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही। यावर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील खडसे यांनी आपल्या जावयाला अलर्ट करायला हवं होतं, जे झालं ते आपण मान्य केलं पाहिजे असं सांगत खडसेंवर टीकेची सोड उठवली। अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना, त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये, जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे, तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर ती गळ्यात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षड्यंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षड्यंत्र आपल्याशी कसं काय होतंय, असं नाहीये। आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल। मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय, काय नाही, मग कोणी आयोजन केलंय, काय हे। आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही। 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना। आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो।
त्यांच्या शब्दात कुभांड रचलं जाते माझे कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात. आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय, तर मला तर काही माहिती, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं नाही ना की त्याला उठून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. मी बघतो 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता, वेगळे 4 वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल. पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही वेगळं म्हणणं नाहीये. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यावर रोहिणी खडसे यांनी कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. तसेच डॉक्टर खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल ससून रुग्णालयाकडून प्राप्त झाला. अशा बातम्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या जातात. कुटुंब म्हणून आम्हाला तो अहवाल अजून प्राप्त झाला नाही, पण माध्यम प्रतिनिधींना तो अहवाल मिळाला. आम्हाला तो अहवाल मिळावा यासाठी आम्ही पोलिसांकडे मागणी केली, तर आम्हाला अहवाल थेट कोर्टात सादर केला जाणार आहे असं सांगितलं जातं. सध्या तो अहवाल माध्यम प्रतिनिधींना मिळालाय असं आम्ही वृत्तवाहिनीमध्ये पाहतोय. माझी माध्यम प्रतिनिधींना कळकळीची विनंती आहे की आपल्याला मिळालेला अहवाल आम्हाला द्यावा, जेणेकरून आम्हाला आमची बाजू मांडण्यास अहवाल उपयोगी ठरेल असं आपल्या एक्सवर ट्विट करत त्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर हे वादात अडकण्याची पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी आलिशान सोनाटा लिमोझिन कारमुळे चांगले चर्चेत आले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या कारच्या अवैध नोंदणीचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्यावर आरोप केले होते. खेवलकर यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्याचं निश्चित केलं होतं. मात्र त्यांची आयुक्तांसोबत भेट अचानक रद्द झाल्यानं विविध चर्चांना उधाण आलं. त्यामुळे आता या रेव पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता खडसे कुटुंबियांना त्यांच्या जावयांमुळे महाराष्ट्रात काही उत्तर देता येत नाही. समोरच्यावर आरोप करायला गेले आणि स्वतःच्याच जावयाचं बिंग फुटलं. आपण पाहू शकता या रेव पार्टीमध्ये विविध प्रकारचे नशेले पदार्थ आढळले. दारू, हुक्का, त्याचबरोबर काही अंमली पदार्थ सापडल्याचं देखील सांगण्यात आलं. शहरातल्या एका IT चं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे आणि तिथं जी ड्रग पार्टी चालू होती त्या ड्रग पार्टीमध्ये साधारणपणे 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत. त्याच्यावरती NDPS ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या आरोपींची नावे ही खालीलप्रमाणे आहेत. प्रांजल खेवलकर वय 41, निखिल पोपटाणी, समीर सय्यद, सचिन भोंबे, श्रीपाद यादव, तसेच त्यामध्ये 2 महिला ईशा सिंग आणि प्राची शर्मा या देखील आढळून आलेल्या आहेत. त्यांच्याकडून साहित्य हस्तगत करण्यात आलेलं आहे. यामध्ये जवळपास 2.7 ग्रॅमचा कोकेन सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 70 ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ, त्याचबरोबर 10 मोबाईल, 2 चारचाकी वाहने, हुक्का पॉटचा सेट, दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या, हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत. कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. NDPS ऍक्ट 8C, 22B, 21B, 27, तसेच कोटपा ऍक्ट आहे त्याच्यामधला 7(2) आणि 20(2) या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. आता हे प्रकरण काय वळण घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मात्र महाराष्ट्र आता जळगावमध्ये या प्रकरणाची चांगली चर्चा होऊ लागली, कारण जळगावमध्ये चांगला मान असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आता रेव पार्टीमध्ये आढळल्यानं चर्चेला उधाण आलंय. न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.